नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे उद्यापासून शेतकऱ्यांना मिळणार 5,000 रुपये पेन्शन। तर काय मित्रांनो, संपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही मिळणार आहे मित्रांनो 5,000 रुपये पेन्शन आणि केव्हापर्यंत मिळणार आणि वयाच्या किती वर्षापासून या योजनेला स्टार्ट होणार आहे, त्याचप्रमाणे कोणकोणते शेतकरी पात्र किंवा कोणकोणते शेतकरी अपात्र झाले मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, शेतकरी पेन्शन योजनेसाठी नाव काय ठरवण्यात आलं, त्याचप्रमाणे संपूर्ण अर्ज प्रक्रिया काय, त्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कुठे बघायच्या आणि कोणते शेतकरी आणि किती मंडळाला म्हणजे किती A to Z ऑफिशियल माहिती कुठे भेटणार आणि A to Z शेतकरी माहिती, त्याचप्रमाणे ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, त्याचप्रमाणे शेतकरी कोणकोणते शेतकरी आणि किती हेक्टरपर्यंत कसे शेतकरी यासाठी पात्र झाले आहेत, त्याचप्रमाणे कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या शेतकरी किंवा दोन्ही घरातील एकाच जणाला हे पेन्शन मिळणार का घरातील अधिक जणांना हे पेन्शन मिळणार, हे आपण संपूर्ण माहिती मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे ह्या योजनेसाठी जर कागदपत्र लागणार तर ते कोणकोणते लागणार आणि त्याचप्रमाणे शेतकरी केव्हापासून या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्यासाठी लाभ घेण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत की देशातील विविध प्रकारच्या योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात। त्याचप्रमाणे शेतकरी, तरुण, वृद्ध यासाठी सुद्धा मोठमोठ्या प्रमाणात योजना आहेत व त्यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना होय। शेतकरी, तरुण, महिला तसेच वृद्ध या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात मित्रांनो। त्यामुळे दर महिन्याला 5,000 रुपये एवढी पेन्शन योजना सुद्धा चालू केली जाऊ शकते। त्याप्रमाणे ही योजना चालू करायची मग कशी करायची हे आता आपण बघू। अटल पेन्शन योजनेअंतर्गत मित्रांनो, तुमचं वय जर बघितलं आपण 18 ते 40च्या दरम्यान असावे लागते। तसेच अर्जदार व्यक्तीचे बँक खाते असावे, तसेच मोबाईल क्रमांक सुद्धा असणे आवश्यक आहे। अटल पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थीला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे हे मित्रांनो दिले जाणार आहेत। मित्रांनो, तुमचं वय 18 ते 40च्या मधात असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि मोबाईल क्रमांक त्या बँक खात्याला अटॅच असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला वय काय आहे यानुसार तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक किती करायची व तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवरून 60 वर्षानंतर तुम्हाला त्यानुसार पेन्शन चालू केले जाईल। तुमचे वय समजा 18 वर्षाचे असेल तर तुम्हाला 42 रुपये गुंतवणूक करावं लागेल, परंतु त्यामध्ये सुद्धा 1,000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाऊ शकतो मित्रांनो। परंतु आता काहींचे वय समजा 18 असेल, काहीचे 20 असेल, काहीचे 40 असेल किंवा 42 असेल, तर 42 पर्यंत तुम्ही मित्रांनो 18 ते 40च्या दरम्यान तुम्ही कितीही वय असलं तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। जर 84 रुपये गुंतवले तर 2,000 रुपये एवढे पेन्शन मित्रांनो दिले जाणार आहे। 210 रुपये गुंतवले असल्यास 5,000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे। तर तुम्ही 40व्या वर्षी योजनेसाठी अर्ज केला असता तुम्ही 5,000 एवढी रुपये पेन्शन मिळवण्यासाठी 1,454 रुपयाचा लाभ सहज मिळू शकता मित्रांनो। अशा प्रकारे नागरिकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ केंद्र सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने आता सर्व लाभ अर्जदारांसाठी हा योजनेचा लाभ हा मोकळा करून दिला आहे। म्हणजे सर्वांना हे योजनेचा लाभ आणि पेन्शन योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून म्हणजे जेणेकरून तुम्ही वयाच्या शेवटच्या वर्षी या योजनेचा लाभ मित्रांनो 60 वर्षानंतर तुम्हाला शेवटपर्यंत मिळणार आहे मित्रांनो। ही होती माहिती। धन्यवाद।